जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर म्हसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। वीस मे पासून हवामान राहणार कोरडे। हवामान खात्याचा अंदाज। किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन। बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता आणि दमट वातावरण तयार झाले। अशा वेळी भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाचे मनीष येदुलवार यांनी केले आहे। 20 मे पासून बुलढाणा जिल्ह्यात कोरडा हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जी की शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले। गेल्या 15 बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येतो आहे, ज्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे। त्यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा आहे आणि ढगाळ वातावरण तर सातत्याने आहे। अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वाढत असलेलं तापमान आणि सोबतच वाढलेली आर्द्रता यामुळे दमट वातावरण तयार झालं आहे आणि पिकांवरती, प्रामुख्याने भाजीपाला वर्गीय पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव अशा वेळेस वाढण्याची शक्यता असते। तर शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी त्यांनी लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा आणि फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये आणि शक्यतो फवारणी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी। तर पुढील हवामान या 8 दिवस ते 15 दिवसातील हवामान कसं असणार? इथून पुढे 20 तारखेपासून जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जे की शेतीसाठी, जमीन तापण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे।